हाय, हॅलो, नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग या चॅनलवरती. तर मग आज ना होतं लग्न. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं की हळदीचा कार्यक्रम झाला. आता लग्नाचा कार्यक्रम होता त्या अगोदर ते जे मानापानाचे आयर वगैरे असतात ते सगळे अगोदर चढवतात आयर. तर आता हे नवरीच्या इकडचे हे सगळे आमच्या इकडचे आयर चढवायला चालू काम होतं. आता हे माझे वडील आहेत आणि हे माझ्या आत्याचा नवरा म्हणजेच माझे मामा. तर ह्यांचं दोघांचं मेव्हण्याचे आयर ते चढायचं काम चाललं आहे. आणि आम्ही पण सगळे रेडी झालो, तयार झालोत. ही माझी बहीण आहे, मोठी बहीण माझ्यापेक्षा, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि सगळ्यात मोठी बहीण आहे ती पण नगरलाच राहते, पण ती नव्हती आली. आणि आणि ही माझी मुलगी तुम्हाला तर माहितीच आहे. आणि तुम्हाला ते दीदी बघितलीच तुम्ही, भावाची मुलगी पण पाहिलेलीच आहे. तर इथं आमचं फोटोशूट चाललं होतं. विशाल इथं फुगा घेऊन मध्ये मध्ये करत होता, माझा फोटो नाही निघावा म्हणून. तर अशी मस्ती काहीतरी तो करत असतो. आणि मग इथं आम्ही तिघींनी पण सेल्फी फोटोसुद्धा काढले. तर दीदीने मस्त फेटा वगैरे बांधला होता, सोनीने बांधला होता. आणि इथं आमचं झालं होतं मस्त छान असं फोटोशूट. तर म्हटलं चला पुन्हा एकदा पाहुण्यांमध्ये गोंधळ गर्दी झाली की मग काय फोटो काढायचं लक्ष राहत नाही. व्हिडिओसुद्धा काढायचे नंतर माझ्या लक्षात नाही राहिले. नंतर आलो तर आम्ही लग्न मंडपामध्ये. तर तिथंच होतं वरती लग्न मंडप, तर तिथं आलोत. तर मग इथं आल्याच्यानंतर सोनूचं इथं चाललं होतं ते दाखवत होते. आणि इथं असं पद्धतीने मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं लग्नाचं. स्टेजचं असं वरती आपलं मस्त छान असं डेकोरेशन केलं होतं. आणि खाली असं भरपूर असा सभा मंडप होता बसण्यासाठी. लगेचच नवरा नवरीची एंट्री झाली. तर इथं नवरा नवरीची अशा पद्धतीने एंट्री झालेली आहे. ते असं ते गोल गोल असतं ना, त्याच्यावरती त्या रथावरती बसून असं सगळ्यांना नवरा नवरी दिसावी म्हणून अशी गोल गोल फिरत आहेत सगळे. आणि भरपूर सारे लोक होते, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते. तर बघा, मस्त अशी नवरा नवरीची छान अशी एंट्री झालेली आहे. आणि छान असा मेकअप पण झालेला आहे नवरीचा. आणि ही अशा पद्धतीचं गाडा आहे ना, तो फिरत आहे समोर समोर. आता हे असतं काहीतरी असन ते मग फिरत आहे. आता काही नवीन नवीन काही पण निघलेलं आहे. आणि छान असं एंट्री झालेली आहे नवरा नवरीची. आणि आमच्या इथं ना मामा असतात ना दोन्ही पण, आता हे प्रत्येक ठिकाणीच असेल. तर दोन्ही पण मामा म्हणजे नवरदेवचे मामा नवरदेवला, नवरीचे मामा नवरीला असं घेऊन येतात. तर इथं अशी छान अशी एंट्री झालेली आहे. आणि इथं दोन्ही पण मामा सोबतच आलेले आहेत. आणि इथं चालली होती शिवरायांची ह्याची आरती. पण मी काही जास्त हे नाही केलं. मी आवाज म्यूट केला, कारण जर म्युझिक आलं असतं तर कॉपीराईट लागतं व्हिडिओला, त्यासाठी. तर मग इथं म्युझिक ऑफ केलेलं आहे. आणि इथं शिवरायाची जयंती आरती चाललेली आहे शिवाजी महाराजांची. नवरा नवरींकडून आरती करून घेत आहेत. तर इथं आता प्रत्येक लग्नामध्ये असंच आहे महाराष्ट्रातल्या, की अगोदर शिवरायाची आरती करतात नवरा नवरीकडून, कारण त्यांना पण शिवाजी महाराजांचे आशीर्वाद भेटावे आणि सदैव त्यांच्या पाठीशी असावे असं, त्यामुळं. तर मस्त अशी आरती वगैरे झाली. आणि त्यानंतर मग लग्नाला लगेच सुरुवात पण झाली. आणि इथं ना चालली होती फोटोशूट वगैरे. इथं वरतीच फक्त नवरदेव नवरीच्या कलवाऱ्या होत्या आणि काही माणसं होते. नवरदेव नवरी तर काही दिसतच नव्हते व्हिडिओमध्ये, कारण हा व्हिडिओ खाली बसून घेतलेला होता. आणि उभं राहायची काही एवढी ही नव्हती. म्हणजे कसं आहे, आता सगळीजणच बसलेली असते तर आपण उभं राहायचं नाही का. तर इथं पहिलं लग्नाची पहिली मंगलाष्टिका, म्हणजे लग्नाची पहिली मंगलाष्टिका झाली होती. अक्षता वगैरे टाकत होते सगळे. आणि इथं मस्त अशी नवरी पण दिसत होती, नवरदेव पलीकडून होता. आणि इथं मग लग्न वगैरे लागलं, मस्त सगळं छान झालं. आणि आम्ही रुखवत बघण्यासाठी आलो होतो अलीकडं. तर इथं बघा मस्त असा रुखवत बनवलेला होता. हर एक चीज अशी दिलेली होती, म्हणजे सगळ्याच गोष्टी, डेकोरेशनचं सामान, रुखवत. आता रुखवतामध्ये काय काय पदार्थ असतात ते सुद्धा सगळे दिलेले होते. काही ह्याचे शोच्या वस्तू पण दिलेल्या होत्या मस्त. आणि हे काही घरातला संसार, म्हणजे सगळे भांडे वगैरे, वस्तू मोठ्या मोठ्या, सोफा वगैरे, कपाट, आपलं जे काही भांडे वगैरे लागतात घरामध्ये संसारासाठी, ते सगळं काही देतात मुलीला. तर ते सगळं काही इथं दिलेलं होतं. इथं सोप्यावर काही पाहुण्या बसलेल्या आहेत, त्यामुळं काही व्यवस्थित दिसत नाही आहे सोफा. आणि इथं आमची नितूडची कंपनी आता तुम्हाला दाखवते मी. म्हणजे माझ्या ह्या सगळ्या चुलत्या आहेत ना, इथं देवांचा त्यांना खूप जास्त नाद आहे. ती देवा बघत होत्या. तर मी म्हटलं थांबा, मला पण व्हिडिओ शूट करायचा आहे. तर मस्त अशी सगळी देव दिलेले होते. आणि खूप छान असं मस्त देवघर पण होतं. तर पाहिलंच तुम्ही. आणि त्यानंतर आम्ही काही फोटोशूट पण केलं.
आणि मग सगळे खाली येऊन बसले. तर निवांत गप्पा इथं चालल्या होत्या सगळ्यांचा. इथं माझे वडील, आत्या, माझ्या सगळ्या बाकीच्या भाऊजया, मेहुण्या सगळ्या. तर इथं मग आम्ही हे मेहुण्या म्हणजे बहिणी बहिणी आम्ही सगळ्या जमा झालेलो होतो, म्हणजे मेहुण्यांच्या बायका, आत्याच्या सुना. तर मग म्हटलं चला आपण फोटोशूट वगैरे करूया. तर मग आम्ही फोटो वगैरे काढले. तर ह्या माझ्या तिन्ही पण आत्यांच्या सुना आहेत. माझ्या दुसऱ्या मामाला नात्याला फक्त 3 मुलं आहेत, मुलगी नाही आहे. तर त्यांना ह्या तिन्ही पण सुना त्यांच्या, म्हणजे त्यांच्या मुलांच्या बायका. आणि मुली पण आलेल्या होत्या. तर त्यांचेसुद्धा मी हळदीमध्ये काही व्हिडिओज तुम्हाला टाकलेले होते, फोटोज. तर ह्या दोघीजणी मस्त अशा तयार होऊन आलेल्या होत्या. आणि ही गुड्डी मोठी आहे, तर तिने मस्त साडी वगैरे वेअर केली होती छान अशी. आणि ही मधली जी आहे ना, तर ती आहे छोट्या दाजीची मुलगी. तर मस्त अशी तयार होऊन आलेल्या होत्या. तर फोटोशूट घेतले. ही माझी मस्त अशी आत्या, तुम्हाला तर माहितीच आहे. पलीकडे आई बसलेली होती. आणि मग नंतर आम्ही सगळं आवरून वगैरे घरी आलोत, कारण खूप बोर झालं होतं. आणि सप्तपदी आणि वाट्या लावणीला खूप उशीर होता. आणि विशाल खूप जास्त रडत होता, म्हणजे खूप त्याला त्रास होत होता. आणि असं आजारी वगैरे झालं की मग बसवत नाही. मग आलो आम्ही. आणि काही फोटो क्लिक केलेले होते ना, तर ते सुद्धा मी तुम्हाला इथं लावते. आणि ही आहे इकडची पिवळ्या ड्रेसवाली माझ्या भावाची मुलगी. दुसरी आहे दुसऱ्या चुलत भावाची मुलगी. आणि यांची तर तुम्हाला मी आधीच ओळख करून दिलेली होती. सो मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा. तर मस्त असे छान छान फोटो क्लिक केले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.